ब्रह्मदेवाचं काम आहे आणि त्या सृष्टीचं पालन आणि पोषण करायचं काम कोणाचं? विष्णू भगवंताचं आहे महाराज. आणि या सृष्टीचं पालन पोषण करत असताना जर आमचे गुरुवारी सांगायचे ठीक आहे ही सृष्टी उत्पन्न केली त्याचा सांभाळही चांगला केला, तुम्ही खूप गुणवान आहात. जाधव महाराज तिथं लय चांगला सांगतात पण मारायचं नाही म्हणजे जमेल. माझ्यानंतर पिढी किती उत्पन्न होईल, मी कुठल्या कोपऱ्यात असेल. म्हणून भगवंताने शंकर भगवंताने जे हातात घेतले म्हणजे तो मृत्यू. म्हणून आपल्या मृत्यू देवच्या मृत्यू लोकात त्याला अधिदैवत असं शंकर भगवंत विठ्ठल विठ्ठल. आणि ह्या तिघांचं काम जसं उत्पत्ती करणे आणि त्यांचा सांभाळ करून त्याचे लय करणे, हे तीन देव ज्यावेळेस एकत्र येतात त्यावर दत्त जे भगवंताचा जन्म. विष्णू बसलेल्या मंडळीने कमीत कमी टाळ्या वाजवत काम करत होती. आता रात्री असेल जेवण केलं झोप लागलं म्हणता येतं. आता सकाळचे नाश्ता करावं म्हणजे टाळ्या वाजवत आहे काय ते बरोबर ना. विठ्ठल विठ्ठल आणि ह्या दत्त भगवंताच्या जन्म उत्सवानिमित्त आज एक दिवसाचं त्यांनी कीर्तनरूपी सेवा ठेवली महाराज. आणि कीर्तनरूपी सेवा दत्त भगवंताचा आज गुणगान फक्त गायचे. मला सांगा दत्त भगवंत देवाचं वर्णन करण्यासाठी अधिकारी मला नको ना महाराज. समजा आता मृदंगचारी चांगला तर विचार करा टोनपे महाराज आहे. आज टोनपे महाराजचं वर्णन करायचं समजा सोने काका सांगितलं तुम्ही वर वर्णन करा. सोने काका मध्ये महाराज मी पप्पाच्या कडे थाप सुद्धा टाकलेलं नाही. त्यांचं मी वर्णन काय करू शकतो आणि त्यांचं वर्णन तुम्ही करावं ज्यांनी उत्कृष्ट असा मृदंग वाजवला त्या मृदंगाच्या वर्णन करावं की योग्य ठरतंय बरोबर एक नाही. समजा आमच्या पिठ्याबद्दल उत्तम आहे त्यांनी पिठे खूप चांगला वाजवतात पण समजा एखाद्याने कुणी उठायला माझ्यासारखे बाहेर तुम्ही किती भारी वाजवतात जमेल का नाही ना. कारण त्यांच्याकडे पारंगत आहे का नाही, त्यांना जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान मला नाही. आता तुम्ही दोघांनी महाराज जेवढे महाराज तुम्ही वर्षाला तुम्ही चाल गाई एवढं सुंदर गायन केलं महाराज. असं संध्याकाळी वातावरण असतं अजूनही भारी वाटतं बरं. तेवढे सुंदर तुम्ही गायन केलं, राग आवाज सगळं केलं, ससानं पप्पा काय 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 किती सुंदर काय काय गायन केलं. आता हे आम्हाला काहीच माहित नाही. कधी आम्ही शिकायला गेलो नाही काय केलं नाही. बाकी जर काय म्हणतात नाही काय बरोबर. पण जे त्यातले बाबा महाराज असतील समजा हे महाराज आहेत आणि तुम्हाला काय अरे वा काय सुंदर म्हणजे ज्याचं वर्णन त्यांनीच केलं जमस तरीचा महिमान म्हणून मला या ठिकाणी दत्त भगवंताचं वर्णन करायचं म्हणजे येण्याप्रमाणे वर्णन करू नका. त्याला त्याच देवाचा बरोबर नाथ महाराजांचं महाराज नाथ महाराज काय शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. आणि देवाचं संताशिवाय इतरांनी वर्णन करणं योग्यच होऊ शकत नाही.
भगवंताचं जर नाथ महाराजांचं जर वर्णन करायला गेलं, नाथ महाराज आहे महाराज संत आहेत आणि संत आहे श्रीमंत आहेत आणि शांत आहेत महाराज. थोडक्यात आपण वर्णन करू, जास्त आपल्याला तिकडे जायचं नाही. दत्त महाराज संत आहेत. मला सांगा संतांच्या ठिकाणी काय असेल, चराचरामध्ये जेवढी प्राणी आहेत त्या सर्वांवर ते दया करतात. मग महाराज म्हणाल की तुम्ही आम्हाला थोडं त्या उदाहरण सांगा. एक वेळ दत्त भगवंत महाराज त्यांच्या सवंगड्याबरोबर होते. काशीहून पाणी कावडीने वाहून येत होते आणि येत असताना रस्त्यामध्ये एक उन्हाच्या कडाक्यामध्ये वाळवंटामध्ये एक गाढव पडलेलं होतं. गाढव 4 पायाचं गाढव त्यात पडलेलं होतं महाराज. आणि पडलं असं ते उन्हानं असं तडपडत होतं. सगळेजण येते ते बघते ते सगळे येते ते जाते होते, कुणाचंही लक्ष तिकडे लागलं नाही. पण महाराज नाथ महाराज तिथून जात असताना त्यांनी पाहिलं, जरी एवढं लांबून कावडीनं पाणी आणलं होतं, काहीतरी कार्यक्रमासाठी त्यांच्या घरच्या कार्यक्रमाकडून त्या ठिकाणी थांबले आणि त्या गाढवाला पाणी पाजलं. आणि ज्यावेळेस पाणी पाजलं त्यावेळेस माझ्यासारखे म्हणले, महाराज काही वेळ लागला ना, काशीवर एवढं पाणी आणलंय, विधी करायचा बाकी आणि हे पाणी येतं पाजलं. परंतु ते कुणाचं संताचं हृदय होतं महाराज. संतांनी त्यांना त्या गाढवात सुद्धा देव दिसला महाराज. आपल्या माणसाचा दिसला किती दुर्दैव. आज महाराज खरं सांगा, तुमची क्षमा मागून बघतो, भजने तर पटत नाही. काय मृदुंगाच्या रेच पटत नाही. पीटी मास्तर तर जमत नाही. एवढंच काय घेता म्हणा, गायकच पटत नाही आणि बुवा तर जमतच नाही. परंतु नाथ महाराजांना आमच्या त्या गाढवामध्ये प्राण्यामध्ये सुद्धा देव दिसला. याला संताचं हृदय म्हणतात. हे फक्त महाराज खरं सांगा, हे फक्त म्हणायचंय का आचरणाचं? म्हणायचं का आचरणाचं? पण आपण सगळे हे आपण म्हणतो, कीर्तनात घेतो, भजनात घेतो, सगळं घेतो आणि भजन संपलं की मंदिराच्या काठावरती घालायचं. माझं खरं कुठे म्हणजे असं होतं. आम्ही सुद्धा करतो, तुमचंच काय सांगायचं. भजन संपल्यानंतर बाहेर म्हणतो की दादा महाराज चाल जमले नाही, सगळं आपसुरच म्हणला. म्हणजे हे व्हायला नको महाराज. म्हणून विष्णुमय जन सगळ्यामध्ये तुम्हाला भगवंत दिसला पाहिजे महाराज. आणि हे दिसण्यासाठी तुम्हाला काय संताचा हृदय लागेल महाराज. आणि त्या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे नाथ महाराज हे श्रीमंत होते. नाथ महाराजांची श्रीमंती किती होती माहिती महाराज? काल कीर्तनामध्ये सांगितलं महाराजांनी, बोली सांगितलं आठवण आता, पण त्यांनी सांगितलं किती नाथ महाराजांच्या घरी श्रीमंत होती. नाथ महाराजांच्या घरी 7 रामायण लावलेलं असायचं. 7 रामायण लावलं ना, 7 रामायणाला जेवढे 200, 400, 200 काही लोक येतील ना, सगळ्याला गोंजळभर साखर वाटायची. आता मला सांगा, रामायण किती दिवस चालत असेल तेवढं रामायण दररोज जर साखर वगैरे सोपं होतं का? त्याच्या पुढे जाऊ शकता. त्यांच्या नाथ महाराजांच्या घरी आपल्या काळात त्या वेळेमध्ये आम्हाला फक्त सणासुदीलाच पोळ्या खायला भेटायच्या. आता माहित नाही मला आता, पण आमच्या गावाकडे ना, आमच्या काळामध्ये तिला गावाकडे म्हणजे गीता कसं खूप म्हातारा नाही, तुमच्यातच आहे. गावाकडे आमच्या फक्त सणासुदीला फक्त पोळ्या भेटायच्या, पुरणपोळ्या. बरं, आता इथं चपात्या पोळ्यामध्ये ही सुद्धा स्टँडर्ड मोठी आहे. विठ्ठल असे वाटतं सोडले काका, या ठिकाणी पोळ्या म्हणले ना, आम्ही जेव्हा म्हटलं पोळ्या निवडणार, पोळ्या नाही पोळ्या म्हणजे चपात्या पोळ्या म्हणजे काय करू का? जग सुधारलंय, पुढे गेले. काय जग सुधारलंय? दाराची आपल्या किचन मध्ये गेला, ह्याला काय जग सुधारलं म्हणा का? विठ्ठल
मित्राची घरी गेलो, खरंच गेलो बघा, गावातच होते, त्यांच्याकडे गेलो, चहा पाणी प्यायला बसलो. आता सगळे महाराज मंडळी बरोबर होती, त्यामुळे आम्ही बसलो चहा प्यायला. आणि चहामधून किचनमधून चहा आला. ती महाराज आमच्याच बाजूला बसली होती. येताना किचनमधून येताना चप्पल घालून महाराज, वाईट वाटलं. त्यातला आमच्या महाराजासारखे एक होते, पाटलासारखे होते. ते चहा वाढवून गेले, विचारलं हे काय पद्धत आहे? नाही म्हणजे त्या स्टँडर्ड मध्ये म्हणून चप्पल घालून आले. काय या ठिकाणी महाराज दत्त महाराज, नाथ महाराज श्रीमंत होते. किती श्रीमंत होते? त्यांच्या घरी महाराज दररोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक असायचा. एवढे एका आजीनं ते पण सांगितलं महाराजांनी, एका आजीकडे एक गावबा नाव, त्याचा लहान मुलगा होता. लहान मुलगा असताना त्याला एके दिवशी पोळ्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी इच्छा झाली. त्याला आजीने काय केलं, आजीने शेजारीकडे जाऊन ते पुरणपोळ्या करून होते. पहिल्या दिवशी पुरणपोळ्याचा स्वयंपाक त्याला घातला ना मास, खाऊ घातला. तर ते पोरांनी गप बसवला. लहान मुलं ते लहान मुलं शिकले. आता ह्या लहान वयामध्ये ठीक आहे तुम्ही शिक्षण शिकताय, पण लहान वयाच्या मुलं हात, बाल हात, स्त्री हातात, राज हात, आपल्याला माहिती आहे. त्या मुलाने हात धरला, आजी मला काही करून मला पोळेच पाहिजे. अरे पण त्या दुसऱ्याकडून मागवलं, तरी सुद्धा ती आजी काय केली, परत दुसऱ्याकडे गेली आणि पुरणपोळ्यासाठी डाळ बिळ आणून पुरणपोळ्या. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झालं, त्या आजी आणत आहे. पण आता त्या पोरण हातात आला. आजी म्हणजे आता माझ्याकडे एवढं काय, आता म्हणजे मी तुला काय पुरणपोळा देऊ शकत आहे, तू कसा जा, मी पोळ्या लढायला. तेवढ्यामधून महाराज आमच्या महाराजासारखे एक सद्ग्रस्त महाराज, ढवळे महाराजासारखे एक सांप्रदायिक माणूस, वारकरी संप्रदायातलं अग्रगण्य महाराज ढवळे महाराजासारखे होते. आणि ते जाताना आजी काय मारते ती पोराला, त्या आजीनं सांगितलं काय सांगू महाराज, एक दिवस पुरणपोळ्या सोय घातला, दुसऱ्या दिवशी दररोज पुरणपोळ्या, मी गरीब घरातले म्हणजे त्याला कवर पुरणपोळ्या घालू. त्यावेळेस ढवळे महाराजांच्या आजीला एक चांगला निरोप दिला, आजी एक काम कर, आपल्याला पैठणला नाथ महाराज आहे, नाथ महाराजांचा वाना मोठा आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर दररोज महाराज काय होते, पुरणपोळी सर्व होते. त्या ठिकाणी त्याला नेलं ना, त्या ठिकाणी फक्त पुरण खायचं. त्यांनी सांगितलं मी काही करणार नाही, भजन म्हणणार नाही, अभंग म्हणणार नाही, काय करणार, फक्त खाऊन जाऊ. आणि ते बी तसंच महाराज गरम खाऊ खाऊ फुगलं ती खाल्लं, जे करायचं आणि काय करायचं कट्ट्यावर जाऊन बसायचा. बघता बघता ते मोठं झालं, पण ती काय करा, हरिपाठाला नाही, कीर्तन नाही, प्रवचन, फक्त खायचा, पोळ्या बसायचा, जे काय चाललं रावण फक्त ऐकायचा. पण ऐकत असताना मला संत संगतीचे काय परिणाम होतो हे सगळ्यात महत्वाचे. मला नुसती संताच्या संगतीत राहिला, संत संगती ही संत संगती ही काय संत संगत मला, त्या संत संगती नुसतं राहिल्यामुळे त्याच्यात एवढा परिणाम झाला, ज्या वेळेस नाथ बाबाला आपण थोडक्यात सांगतोय, नाथ बाबा जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा निघाले. त्या ठिकाणी असलेला शिक्षकांना होता, त्यांनी तो त्यांचा नाथ महाराजांना ते लिहिण्यात होते. आणि लिहित असताना थोडंफार त्यांच्या शिल्लक राहिले, काही थोडंसं शिल्लक राहिलं इथं. आणि राहिल्यानंतर त्यांनी शिक्षण विचारलं, मला तुम्ही चालले खरे, पण हा पूर्ण ग्रंथ कोण करणार, ग्रंथ पूर्ण कोण करणार होते. त्याखाली तुमच्या माझ्यासारखे असे शिष्य मंडळी महाराज म्हणजे आम्ही अख्ख्या आयुष्य नाथ महाराजाबरोबर घातले. नाथ महाराज माझ्याच गायात माळ घालणार, मला ते सिंहासन बसायला मिळणार, आमच्या कॉलेज सगळ्याच्या ताईट. पण त्या ठिकाणी नाथ महाराज संत होते, त्यांनी ओळखलं महाराज या ठिकाणी लोकांना अहंकार आलेला आहे आणि याचा अहंकार करण्यासाठी एकच वेळ आहे. त्यांनी विचारलं महाराज काय करायचं, कोण ग्रंथ लिहिणार, राहिलेला कोण करणार. तेव्हा सांगितलं नाथ महाराज काही चिंता करू नका, त्या ठिकाणी बसलेला माझा गावबा आहे ना, एक गावबा तो ग्रंथ पूर्ण करेल. सगळ्यात पूर्ण मोठं घटली बा गावबा, कधी हरिपाठाला नाही, प्रवचन नाही, तो करणार, हो म्हणे करणार. त्या ठिकाणी गावबाला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर महाराज त्या नाथ महाराजांच्या बसपावर त्या हात ठेवला. ज्याप्रमाणे मला हात ठेवला ना, त्या दिवशी नाथ महाराजांनी त्याच्या पूर्णत्वापुढे त्याला काया पालन केलं. बाबा विठ्ठल गेला मला या संताचं दर्शन झालं मला. या ठिकाणी महाराज नाथ महाराज हे शांत होते, श्रीमंत होते महाराज, संत होते महाराज. आणि बघता बघता नाथ महाराज शांतता जर आपण बघितलं महाराज, तर एक यवनाला काय यवन केला तो यवन महाराज आला होता. किती नाथ महाराज सतत तो ठोकाय, त्याला वाटला आता लागेल, थोड्या वेळ लागेल, मग नग लागेल काही, पण आला पण नाथ महाराजांना आला नाही महाराज. शेती रागाला शेवटी त्यांनी वाईट टाकून तो तिथं तोंडाचा सालतं निघालं महाराज असं सांगतात होता, मला पण माहित नाही. बरं सांगतात महाराज मोठे मोठे महाराज सांगतात, तिच्या तोंडाला त्या खाऊन ती चुनाने आणि सालतं निघाला. शेवटी तो नाथ महाराज शरण गेला आणि शरण गेल्यावर ते नाथ महाराजावर चरणावर
मस्तक ठेवलं आणि नाथ महाराजांनी जसा त्याला उठवला, मस्तकावर हात केला, मला त्याला यवनाचा उद्धार केला, त्याला मुक्तच करून टाकला. दुसरं उद्धार नाही, त्याला मुक्त करून टाकला, जन्मभरच नाही मला. असे नाथ महाराज एक नाथ महाराज शांत, श्रीमंत आणि संत होते. सकळ संत माझी राजा, सकळ संत माझी राजा. सकल संतांमध्ये राजा एकनाथ म्हणजे सगळ्या संतांमध्ये श्रेष्ठ महाराज नाथ महाराजांना म्हटलं आहे. म्हणजे नाथ महाराज हे श्रेष्ठ होते, कारण काय होते मला, नाथ महाराजांच्या सगळ्या गुरु संपन्न होते. एवढेच काय नाही महाराज, अजून जर नाथ महाराज थोडंसं वर्णन करायचं असेल तर थोडं करू आपण, कारण दत्त महाराज आहे आता दिवस आहे त्यांसाठी. त्यामुळं नाथ महाराजाचा आणखी थोडासा मोठेपणा जर सांगायला गेलं महाराज, श्रेष्ठ का म्हटलं, आता महाराजांनी दिलं प्रमाण, पण श्रेष्ठ का म्हटलं असेल, बाकीचे पण संत आहेत ना, पण नाथ महाराजांना श्रेष्ठ का म्हटलं महाराज. एका ठिकाणी महाराज आंबेजोगाई या ठिकाणी एक संत होते, त्या संतांचं नाव आठवणा गेले, दासोपंत. दासोपंत नावाचे मोठे संत होते मला. आणि दासोपंत दासोपंत महाराजांच्या घरी, संतांच्या घरी एक वेळेस काय झालं की दत्त महाराज आपले नाथ महाराज आहेत ना, नाथ महाराज त्यांना निमंत्रण देते, त्यांच्या घरी एक कार्यक्रम मोठा एक कार्यक्रमामध्ये त्या दासोपंतांच्या घरी निमंत्रण द्यायला गेले. आणि निमंत्रण ते गेल्यावर चमत्कार करायला नव्हती महाराज, लक्षात ठेवा, सगळ्यांनी आठवण करा. त्या ठिकाणी दासोपंत महाराजांच्या संतांच्या घरी प्रत्यक्ष दत्त भगवंत सोंगट्या खेळत होते. त्या ठिकाणी सोंगट्या खेळत होते आणि सोंगट्या खेळत असताना त्या ठिकाणी नाथ महाराज गेले. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी गेल्यावर ते निरोप दिला दासोपंत महाराजांना की नाथ महाराजांनी त्यांना निरोप द्या. आणि त्या ठिकाणी दत्त महाराजांनी सोंगट्या खेळत असताना ज्यावेळेस नाथ महाराज आले, एवढं फक्त त्याच्या कानावर पडलं, एवढ्यामध्ये महाराज दासोपंत महाराज त्यांना भेटायसाठी आले. पण दुसरा चमत्कार असा घडला, नाथ महाराजांना दासोपंत महाराज भेटून आतमध्ये घेऊन येईपर्यंत दत्त महाराज निघून गेले, गुप्त झाले. बघा, दत्त महाराज गुप्त झाल्यावरती थोडस दासोपंतांचा थोडं मनामध्ये शंका आली, अरे या ठिकाणी दत्त महाराजाचं दर्शन घडलं असतं, परंतु त्यांच्या भाग्यामध्ये नसल, म्हणून दत्त महाराज गुप्त झाले. त्या ठिकाणी बसले, चहापाणी केलं, त्या ठिकाणी काय असेल ते त्यांचा विधी केला आणि त्यांना निरोप दिला. नाथ महाराज सांगितलं की तुम्ही कार्यक्रमासाठी आवर्जून या बरं. त्यावेळेस ते सांगून गेले नक्की येईल म्हणे, काय हरकत नाही. मनामध्ये राहिले सर्व राहिले त्यांच्या, पण बोलून दाखवणार मोठी माणसं ते जास्त बोलत असतात मला, पण त्यांनी त्यांचा आपण त्यांनी बोलून नाही दाखवलं, पण त्यांनी सांगितलं काय हरकत नाही म्हणे, येईल म्हणे. पण त्या ठिकाणी ज्यावेळी त्याच्या कार्यक्रमात असे दासोपंत आपल्या शिष्यगणासह त्या ठिकाणी निघाले आणि गेले असताना मला बघितलं भव्य दिव्य असं मंडप मला. आता या ठिकाणी एवढाच आहे, असं त्या राघोसारीचा पण असा मोठा मंडप होता मामा. पुढच्या वर्षी महाराज असा मंडप होता त्या
ठिकाणी महाराज नाथ महाराजांना कळलं की दासोपंत महाराज आलेले आहे, संत आलेले आहेत, त्यांच्या भेटीसाठी जावा. सगळेजण त्या ठिकाणी महाराज त्यांना आणायला गेले. पंत महाराजांची पूजा अर्चा, नाथ महाराजांची पूजा अर्चा चालू होती. आणि ज्यावेळेस महाराज दासोपंत त्या ठिकाणी आले, दत्तात्रयाला आवडले आणि हळूहळू जसं महाराज नाथ महाराजांच्या त्या महालासमोर आले आणि त्या ठिकाणी बघतात तर काय आश्चर्य. दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी त्या ठिकाणी महाराज आश्चर्य घडलं. त्या ठिकाणी महाराज दासोपंत आले बघतात तर दत्त भगवंत चोपदाराचं काम करतात. निळोबाराने अतिशय सुंदर वर्णन केलं. निळोबाराने आपल्या अभंगावर लिहिले महाराज. त्यांनी सांगितलं की चक्क त्या ठिकाणी दत्त भगवंत चोपदार घेऊन उभा आहे. काय त्यांनी विचार केल्यानंतर ज्यावेळेस मी ते दासोपंताला वाटलं की मी ज्यावेळेस नाथ महाराजांचं त्या ठिकाणी महाराज वर्णन केलं, म्हणजे माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी जी शंका कुशंका होती महाराज, पण आता मला कळलं की त्या ठिकाणी नाथ महाराजाचा अधिकार काय आहे आणि अधिकार काय नाही. पण शेवटी दत्त महाराज दासोपंत महाराज हळूच गेले. तर मोठ्याने बोलत असतात, मोठी माणसं बोलत असतात, त्यामुळे हळू त्यांचे बसले गेले आणि त्या ठिकाणी दत्त महाराज तर तुम्ही या ठिकाणी काय करा. अरे बाबा तुम्हाला मानते, हळू बोल, तुम्हाला मानते. याच्यावर लक्षात घ्या की दत्त महाराजाचा अधिकार काय आहे. दत्त महाराजाच्या पेक्षा सुद्धा त्यांचा नाथ महाराजांचा अधिकार किती मोठा आहे. देवापेक्षा संतांचा अधिकार मोठा असतो आणि ते संत सुद्धा एवढे मोठे संत असताना तुमच्या माझ्या पायाला लागायची अशी इच्छा करतात. अरुणाचं पहिलं चरण लागोनिया पाया Yeah.
लागोल्या पाया जन विनवी तो मुखी बोला दत्त वारंवार